नाशिक शहरातील गाजलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 4 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे। या कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा पूर्ण झाला आहे। 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास स्वतःला गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या फिर्यादी आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना 3 अज्ञात आरोपींनी त्याची गाडी अडवली। आरोपींनी जबरदस्तीने गाडीत प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 आणि सातपूर पोलिसांनी यापूर्वी 2 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व मुद्देमाल जप्त केला होता। मात्र मुख्य आरोपी राकेश आकाश सोनार हा फरार होता। गेल्या 4 महिन्यांपासून आरोपीचा सातत्याने शोध सुरू असताना गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पिंपरी चिंचवडमध्ये दिघी परिसरात लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक पिंपरी चिंचवड येथे रवाना करण्यात आले। गुप्त बातमीदाराकडून आरोपी साहोली फाटा दिघी येथे वास्तव करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी आपले नाव राकेश आकाश सोनार वय वर्ष 37 राहणार माडा कॉलनी अंबड नाशिक असे सांगितले। पुढील चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपीला नाशिक येथे आणून सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयीन प्रक्रियेसह पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधानी हिरे, यशवंत बेंडकुळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश कांडबाले, तेजस मते आणि सुनील खरनार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।